शहरातील विविध भागात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याविरोधात शहर एमआयएमचे आमदार फारुख शाह आक्रमक झाले असून एमआयएमच्या कार्यकर्त्यांसह वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना घेराव घालत ठिय्या आंदोलन केले आहे। यावेळी बेजबाबदार अधिकाऱ्यांना एमआयएमच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मागण्यांचा आहेर देण्याचा प्रयत्न केला। वीज कंपनीच्या लेखी आश्वासनानंतर आमदारांनी आंदोलन स्थगित केलं आहे। मात्र 8 दिवसात शहरातील वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या घराची वीज कापणार असल्याचा इशारा आमदारांनी दिला आहे। वीज वितरण कंपनीच्या नियोजन शून्य कारभारामुळे शहरातील विविध भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहे। याबाबत आमदारांकडे विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्या तक्रारीच्या अनुषंगाने आमदारांनी आज एमआयएमच्या कार्यकर्त्यांसह थेट वीज वितरण कंपनीचे कार्यालय गाठलं। त्या ठिकाणी अधीक्षक अभियंत्यांना घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती करत ठिय्या आंदोलन केलं आहे। अधिकाऱ्यांनीही आमदारांनी केलेल्या आंदोलनामुळे लेखी आश्वासन देत समस्या सोडवण्याचं सांगितलं आहे। मात्र 8 दिवसात शहरातील सर्वच भागातील वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या घराची वीज कापणार असल्याचा गर्भित इशारा एमआयएमचे आमदार फारुख शाह यांनी वीज कंपनीला दिला आहे। यावेळी एमआयएमचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहराचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे अशी अनेक तक्रारी अनेक महिन्यापासून सातत्याने माझ्याकडे येत होत्या। परंतु लोकसभेची निवडणूक असल्या कारणाने आचारसंहिता लागू होती म्हणून आम्ही काही आंदोलन वगैरे केली नाही, पण त्या अधिकाऱ्यांना आमच्या कार्यालयात बोलावून त्यांना सूचना केल्या की वीज पुरवठा सुरळीत करा, परंतु त्यांनी कुठलीही उपाययोजना केलेली नाही। आणि आता तर आपण बघितलं असेल की दररोज 8-10 वेळेस वीज गुल होते। त्यासाठी आज आमचा संयम सुटला आणि आम्ही आमच्या टीमसोबत इथे येऊन आलो आणि इथले जे अधीक्षक अभियंता आणि जे दुसरे अधिकारी आहे त्यांना घेराव घातला। आमच्या महिला टीमने आमची जी महिला अध्यक्ष आहे दीपा मॅडम आणि बाकीचे शाहिदा मॅडम, अकिला मॅडम, बाकी आमचे जे कार्यकर्ते त्यांनी बांगड्यांचा आहेर त्या अधीक्षक अभियंता आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना दिला आणि आम्ही त्यांना चांगलं खणकावून सांगितलं आहे की कुठल्याही परिस्थितीत 8 दिवसात पूर्ण शहराचा वीज पुरवठा सुरळीत झाला पाहिजे आणि जे काही तक्रारी आहेत, लोकांचे जे पोल वाकलेले आहे ते दुरुस्त करा, डीप्या जे जळालेले आहेत त्या दुरुस्त करून 8 दिवसाच्या आत तुम्ही त्याचा युद्ध पातळीवर काम करा, नाहीतर 8 ते 10 दिवसानंतर मी आणखी इथे येईल आणि जर पुढे मला इथे येण्याची गरज पडली तर मी इथून लवकर उठणार नाही अशी तंबी त्यांना दिलेली आहे। आणि त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की शहरातील जे काही समस्या आहे ते आम्ही पूर्णपणे युद्ध पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न आत्ताच्या घडीपासून सुरू करतो आहे आणि 8 ते 10 दिवसात पूर्ण शहराचा वीज पुरवठा सुरळीत राहील यासाठी आम्ही खबरदारी घेतो आहे, अशा लेखी आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे। आज यावेळी माझ्यासोबत आमची महिला टीम, महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम, शाहिदा मॅडम, अकिला मॅडम, मैमुना मॅडम आणि आमचे जे नगरसेवक आहे मुख्तार बिल्डर, तसेच नगरसेवक आमिर पठाण आणि बाकी जे आमचे कार्यकर्ते आसिफ भाई शाह, एजाज सय्यद, सद्दाम भाई शाह, इकबाल भाई शाह, प्यारेलाल भाई पिंजारी असंख्य कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।